सिमोन्स सीड्स प्राइवेट लिमिटेड गुजरात वी ब्रीड फॉर नेक्स्ट जनरेशन। चार्ली वेरायटी में है अद्भुत उत्पादन क्षमता। शेतकरी मित्रांनो, आज आपण कारले पिकाच्या प्लॉटवर व्हिजिटला आलेलो आहेत। दादांनी सिमोन्स सीड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची चार्ली ही व्हरायटी लावली होती। तर दादांचं मनोगत जाणून घेऊया। नमस्कार दादा। नमस्कार दादा, आपलं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगू शकता का? माझं नाव ईश्वर माधव वाघ, राहणार सुनसगाव, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। बर, मी हे सिमन्स सीडची चार्ली ही व्हरायटी लावलेली आहे आणि तिचा माल तुम्ही बघू शकता किती माल आहे बुवा। आणि तिचे काटे एकदम स्ट्रॉंग आहे, कडक आहे, अशी लूज नाही पडत आहे, काटे भरपूर आहे आणि सेटिंग भरपूर आहे आणि व्हायरसचं प्रमाण कमी आहे। इतर मी दुसरी व्हरायटी पण लावली आहे पण तिच्यावर व्हायरस आहे, तिच्यावर अशी सेटिंग नाहीये। तिची जी सेटिंग येते तिच्यावर नाहीये। बरोबर। दादा, तुम्ही हे चार्ली हे जे वाण लावलंय, काय तारखेला लागवड केली तुम्ही? मी हे 10 जानेवारीला केली। बर, 10 जानेवारी रोजी तुम्ही चार्ली ही व्हरायटी लावलेली आहे। बर, तुम्हाला इतर व्हरायटीच्या तुलनेत फळाची शायनिंग क्वालिटी कसं काय वाटली बरं? त्या व्हरायटीपेक्षा हिचे काटे जास्त आहे। बर, आणि साईज चिवा टाईप आहे, तिची साईज जरा मोठी आहे। मार्केटला कारला विकताना काट्यांची संख्या जास्त पाहिजे। बरोबर। तर मार्केटला विकताना म्हणजे आपल्याला काट्यांची संख्या जास्त पाहिजे आणि व्हरायटीला चार्ली हे जी व्हरायटी लावली तुम्ही, हिला काट्यांची संख्या चांगली आणि काटा पण एकदम लवचिक आहे त्याचा। बरोबर। तर दादा, आता तुम्ही जे व्हरायटी लावली होती तर तुम्हाला काय अपेक्षा आहे बुवा की बुवा म्हणजे इतर व्हरायटीच्या तुलनेत याच्यात माल संख्या चांगली जास्त निघणारच आहे? बरोबर बरोबर। सेटिंग वरती समजा की माल जास्त निघणार। आणि फळाची साईज वगैरे कशी काय? चांगली आहे, साईज पण चांगली आहे। बरोबर बरोबर, चालेल। तर तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता की त्यांनी येणाऱ्या हंगामामध्ये कोणती व्हरायटी लावली पाहिजे? चालू हंगामामध्ये आम्ही आता चार्ली ही व्हरायटी लावली पाहिजे। बरं, चालेल। या व्हरायटी बद्दल सांगण्याचं म्हटलं म्हणजे बुरी आणि व्हायरस या रोगाप्रती इतर व्हरायटीच्या तुलनेची रोगप्रतिकार शक्ती कशी आहे? चांगली आहे। म्हणजे कशी नेमकी? म्हणजे डावणी बुरी तर आलीच नाहीये, म्हणजे आता खालच्या पानामुळे दिसतंय ते थोडंफार पिवळं जे ते शेतकरी बंधूंनो, बघून घ्या तुम्ही। आता थंडीचं वातावरण असून इतर पिकांवर बुरी या रोगाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे, पण तुम्ही बघू शकता की या व्हरायटीवर बुरी या रोगाचा प्रादुर्भाव खूप कमी आहे। धन्यवाद दादा।